महत्त्वाची बातमी मनोज जरांगे यांच्या उत्तरासंदर्भातली आहे। अशिक्षित असलो तरी तुझ्यासारख्याला रडकुंडीला आणलं असं उत्तर मनोज जरांगेंनी भुजबळांना दिलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। पाटील, लातूर जिल्ह्यामध्ये एका तरुणाने आत्महत्या केली होती। ओबीसी कुटुंबातला तो होता। त्याचं सांत्वन करण्यासाठी आज छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जात असल्याची माहिती आहे। भुजबळ त्यांचं सांत्वन करायला नाही, आता ती आत्महत्या कशासाठी झाली, काय झाली मला माहीत नाही। ज्याच्यात माहीत नाही त्याच्यात बोलू नये, परंतु गरिबाच्या लेकरांनी आत्महत्या करायला नाही पाहिजे, कारण आपलं कुटुंब उघड्यावर पडतं। राजकारणी लोकांचं काय असतं, येणं, भेट देणं आणि माघारी जाणं, असे अनेक खिस्से या महाराष्ट्रात झालेले। त्यामुळे गरिबाच्या लेकरांनी आत्महत्या करू नये। मी मराठा समाजाच्या लेकरांनाही तेच हमेशा सांगतो, आत्महत्या नाही करायची। यामध्ये भुजबळ काही राजकारण करतील आता ते सांत्वन त्याला दुसरं काही आलेलंच नाही आहे। राजकारणाच्या पलीकडे त्या माणसाला काही आलेलंच नाही। पण गरिबाच्या लेकरांनी हे समजून घेणं गरजेचं आहे। गरीब मराठा, गरीब ओबीसी हे आपलं कुटुंब उघड्यावर पडतं, कोणी आत्महत्या करू नये। भुजबळांनी मराठा समाजातल्या लोकप्रतिनिधींना एक सवाल विचारलेला आहे, कदाचित तो तुम्ही सुद्धा ऐकला असेल, की EWS मध्ये 10%, ACBC मध्ये 10% दिलेलं आरक्षण हे तुम्हाला नकोय का? त्यामुळे सुशिक्षित लोकांनीच उत्तर याचं आम्हाला द्यावं, अशिक्षित लोकांनी उत्तर देऊ नये। म्हणजे अशिक्षित म्हणजे एक प्रकारे तो नाव न घेता अप्रत्यक्ष तुम्हाला टोला लगावला। नाही, मी अशिक्षित असो किंवा शिक्षित असो, तुला तर रडकुंडीला आणलं ना। तुझं जे पण होतं, मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं, त्याच्यावर तर मी पाणी फिरलं। मराठ्यांना तर मी आरक्षण मिळून दिलं। मराठवाडा गेला आणि पश्चिम महाराष्ट्र पण आरक्षणात गेला। आम्ही दोन्ही विभागाचे मराठा बांधव एकमेकाला कडाडून आणि कट्टर साथ देणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले मराठी, आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले मराठी एकमेकाच्या सुखादुःखात ताकदीनं धावून जाणार। मनभेद, मतभेद, विभागाचा भेद हे ठेवणार नाहीत आम्ही। तो पश्चिम महाराष्ट्रानं हा मराठवाडा आहे, मदतीला जायचं नाही, ही भेद आम्ही पोरांनी आता ठेवलेला नाही। आम्ही ताकदीने एकमेकाच्या मदतीला जाणार आहे। तुम्हाला दसरा मेळवायला दिसेना आता पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा किती तुटून एकजूट नारायणगडावर दाखवतोय 2 ऑक्टोबरला।